बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती 1 वर्षापासून रखडली. नव्याने नोंदणीकृत तसेच नूतनीकरण होत नसल्याने बांधकाम कामगार अडचणीत आला असून कामगार आयुक्त कार्यालयामध्ये एजंटचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी दलालांमार्फतच कार्यालयातील कामे होत असतील तर असह्य बांधकाम कामगारांनी कोणाकडे न्याय मागावा, असा संतप्त सवाल कामगार नेते ॲडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी प्रशासनाला केला आहे. जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगर शहरातील कामगार आयुक्त कार्यालयावर बांधकाम कामगारांचे विविध मागण्यांकरता अन्याय मुक्ती आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मुलांचं 1 वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती अर्ज भरून घ्यावेत, त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांचे नव्याने होणारी नोंदणी व नूतनीकरण तत्काळ करून बांधकाम कामगारांची सत्यता पडताळून नोंदणी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच बांधकाम कामगारांना देण्यात येणारा गृहयोगी संच, अत्यावश्यक व सुरक्षा संच यांचे वाटप तालुका स्तरावर करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यावर्षीचे प्रलंबित कामगारांचे लाभाचे व त्यांच्या पाल्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ मंजूर करण्याबाबतची मागणी आंदोलकांकडून कामगार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. जर लवकरात लवकर हे मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरातील कामगारांसह आयुक्त कार्यालयामध्ये मागण्या पूर्ण होईपर्यंत या देणार असल्याचा इशारा देखील कामगार नेते शिवाजीराव काकडे यांनी दिला. जनशक्ती श्रमिक संघातर्फे आज कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणण्यात आलेला आहे. गेल्या 1 वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पेंडिंग आहे आणि या खात्यात एजंटाचा सुळसुळाट झालेला आहे. ओरिजिनल बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी कुणी शिल्लक आहे का? शिल्लक राहिलेच नाही असं आमचं ठाम मत आहे. नूतनीकरण बंद आहे. गरज नसताना अकारण गोष्टीवर खर्च चालू आहे. वास्तविक मूळ मागण्या काय की बांधकाम कामगारांना विमा मिळाला पाहिजे. बांधकाम कामगारांचे घरकुलाचे प्रस्ताव मागण्यात आले, प्रत्यक्ष घरकुल देण्यात आलेलं नाही. नूतनीकरण बंद, विमा बंद, शिष्यवृत्ती बंद. ज्या कामासाठी आम्ही जे लोक कामगारांना पाहिजे ते देत नाही. वास्तविक शासनाने ती योजना काढली की गृह उपयोगी साहित्य द्यायचं. मूळ तुम्ही बघा, कोणत्याही बांधकाम कामगाराची घरात सामान द्या अशा स्वरूपाची मागणी नव्हती, पण शासनाने दिली. आता दिल्यानंतर लोक घेणार. पण मूळ विषय कसा आहे की बांधकाम कामगाराची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांचं नोंदणी झाली पाहिजे. नोंदणी बंद आहे, नूतनीकरण बंद आहे आणि शिष्यवृत्ती नाही, घरकुल नाही आणि एजंटाचा सुळसुळाट आहे. याच्यातून मूळ बांधकाम कामगार त्रस्त आहे. यासाठी न्याय मिळावा, मूळ बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती मिळाव्या, त्यांच्या मुलांना, या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे. मागण्या जर या येत्या काळात जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर या कार्यालयावर बेमुदत आम्ही ठिय्या बोंब मारून इथं बसणार, ठिय्या इथं मांडणार आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या कार्यालयाचं कामकाज देखील आम्ही बंद करणार.